श्री ज्ञानदेव तुकाराम ईश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। या कुंदे शरं मनाखेयम् आनन्दम् अज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। व्याख्या विद्ये की साक्षात् विद्या हि शाङ्करी। जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरं सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतच्छलान्मुहुः। अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तरां तौ वन्दे जगतामाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तये। मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे। जगाची जे जनके ते वंदिले मिया मुळिके देवो देवी। माऊलीच्या चरणी वंदन करून अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणातील पहिल्या ओवीवर आज आपण थोडक्यात पण सखोल चिंतन करू। ही जी पहिली ओवी आहे, या पहिल्या ओवीमध्ये अमृतानुभवाचा संपूर्ण सार येतो। ही सृष्टी, हे जग ज्या मूळ तत्वापासून निर्माण झालं, या पंचमहाभूतात्मक सृष्टीचे जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाविषयीची ही ओवी आहे। जगाचं हे जे काही उत्पत्ती स्थिती लय ज्या तत्वाच्या अधिष्ठानावर होतं, त्या तत्वाचं वर्णन या ओवीमध्ये केलेलं आहे। हे संपूर्ण जे जग दिसतं आपल्याला, जी सृष्टी दिसते, जे विश्व दिसतं, याच्या मुळाशी एक काहीतरी तत्व आहे आणि त्या तत्वाची अपरोक्ष ओळख होणे हे अध्यात्म आहे। ग्रंथ वाचून किंवा प्रवचन ऐकून हे तत्व समजत नाही म्हणजे नाही। आणि हे तत्व समजून घेण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया अमृतानुभवामध्ये अत्यंत सखोलपणे डिटेलमध्ये माऊलींनी सांगितलेली आहे। ती 10ही प्रकरणं जी आहेत, अशा प्रकारे ती गुंफन केलेली आहे की हे अध्यात्माचं सार आहे। आत्मज्ञानाची गुरुकिल्ली जर कुठे सापडत असेल तर ती अमृतानुभवात सापडते। आणि ही पहिली ओवी त्यातल्या त्यात सर्व अध्यात्माचं सार आहे, आत्मज्ञानाचं सार आहे। ज्या तत्वापासून ही सृष्टी निर्माण झाली, त्या तत्वाला अंतरंगामध्ये अपरोक्ष कसं जाणलं जातं, याचं सूत्र या पहिल्या ओवीमध्ये आहे। आणि ते जे काही देवोदेवी असं म्हटलेलं आहे, ते देवोदेवी हे तत्व काय आहे हे अंतरात जाणणे म्हणजे अध्यात्म जाणणे आहे। आपल्याला जी ही काही सृष्टी दिसते, जी पंचमहाभूत दिसतात आणि पंचमहाभूतापासून निर्माण झालेले हे जे काही त्रिगुणात्मक सृष्टी आहे, ही जी वनस्पती आहे, पक्षी आहे, प्राणी आहे,
जीवजंतू आहेत, मनुष्य जात आहे, आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारी सगळी सृष्टी, सगळे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि त्या पंचज्ञानेंद्रियांचे आणि पंचकर्मेंद्रियांचे विषय आणि या सगळ्यांच्या संघटनामुळे जी काही अनुभूती येते, ती प्रत्येक अनुभूती, प्रत्येक अनुभूतीच्या मुळाशी हे तत्व आहे. जगातली कोणतीही गोष्ट या मूल तत्वाव्यतिरिक्त नाही. हे मूल तत्वच ती बाब म्हणून प्रकटतं, ती वस्तू म्हणून प्रकटतं, ती गोष्ट म्हणून प्रकटतं. आणि जर हे तत्व अपरोक्षपणे अंतरंगात जाणलं गेलं तर जगातली प्रत्येक बाब ही ती देवोदेवीच आहे हे लक्षात येतं. आता हा देवोदेवी हा जो शब्द वापरलेला आहे हा आपल्याला पहिल्यांदाच समजून घ्यावा लागेल. आता ही साधी गोष्ट आहे की अध्यात्मामध्ये सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल किंवा आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर काही केले आपल्याला सापडत नाही, आणि तो प्रश्न आहे मी कोण आहे. अध्यात्मातला हा मूळ प्रश्न आहे आणि या प्रश्नातूनच संपूर्ण अध्यात्म जगत निर्माण झालेलं आहे. सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व परंपरा, सर्व तत्वज्ञान हे या प्रश्नाच्या भोवतीच फिरतात. आणि या प्रश्नाची जोपर्यंत उकल होणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनातला जे काही भय, चिंता, शोक, काळजी, दुःख या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा निराश तोपर्यंत होऊच शकत नाही. तर ती जी काही बाब आहे, ती देवोदेवी आहे, ती या मीशी संबंधित आहे. हे जे काही देवोदेवी आहे, ती जे काही मूलतत्व आहे, ज्या मूलतत्वाला ब्रह्म म्हटलं जातं, तुर्या म्हटलं जातं, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हटलं जातं, महाकारण देह म्हटलं जातं किंवा परावाचा म्हटलं जातं किंवा असे अजून 25 शब्द देता येतील. खरं म्हणजे हे जे काही अस्तित्व आहे, किंवा आपण असं करू, आपण आता मीची चर्चा करतोय तर आपण आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करू की आपण जो काही आपल्याला मी समजतो, हा मी जो आहे, हा मी हा काही ही काहीतरी एक 4-5 गोष्टी आहेत. ज्या 4-5 गोष्टी जेव्हा एकत्रितपणे काम करतात तेव्हा मीचा भास निर्माण होत असतो. आणि या 4-5 गोष्टींची अपरोक्ष ओळख होणे हा अमृतानुभव आहे. कारण की या 5 गोष्टीतला जे अत्यंत मुळाशी आहे, ते शब्दातीत आहे, ते अनिर्वचनीय आहे, ते शब्दात सांगता येत नाही. समजलं असं वाटलं तरी ते शब्दात प्रकट करता येत नाही, कारण की ते तत्व पंचमहाभूतांच्या अतीत आहे. आणि पंचमहाभूतांच्या अतीत असल्यामुळे ते मनाच्याही अतीत आहे आणि ते स्मृतीच्याही अतीत आहे. त्याच्यामुळे त्याची एक प्रकारची समज तर येते, परंतु ते शब्दात सांगितलं जात नाही. आणि म्हणून त्या शब्दातीत आणि अनिर्वचनीयच्या जास्त नादी लागण्यापेक्षा जे हे पंचमहाभूतांचं क्षेत्र आहे, अगदी तुर्या, सुषुप्ती, स्वप्न, जागृती म्हणा, तुम्ही 4 अवस्था म्हणा, 4 देह म्हणा. आता मी हे सगळे काही 4 देह सांगत बसत नाही, 4 वाचा सांगत बसत नाही, 4 कोश सांगत बसत नाही, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. तर हा सगळा जो काही हा 4ांचा प्रपंच आहे, आणि हे 4ही पंचमहाभौतिक आहेत. बरं, हे 4ही पंचभौतिक आहेत. या 4ही पंचमहाभूतांना ज्यांच्यामुळे 4 अवस्था निर्माण होतात आहेत ती 5 पंचमहाभूत, परंतु तिथे 4 अवस्था निर्माण होतात, 4 देह निर्माण होतात, 4 कोश निर्माण होतात, 4 वाचा निर्माण होतात.
तर त्यांना जाणायचं, ते जाणणं म्हणजे खरं म्हणजे मी आहे. कारण आणि एक मी गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतो की जो आपल्याला मी भासतोय सध्या, हा मी पंचमहाभूतांशी संबंधित आहे. या देवोदेवीमधला जो देव आहे तो मीशी संबंधित आहे, आणि देवी जी आहे ती पदार्थाशी संबंधित आहे, भूताशी संबंधित आहे, मॅटरशी संबंधित आहे. आणि खरं म्हणजे मी देखील मॅटरशी संबंधित आहे. मी देखील पंचभूतांची सावली आहे असं समजा तुम्ही. जसं मॅग्नेट असतं, चुंबक असतं, आणि चुंबकाच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड असतं, तसं प्रत्येक पंचभूताच्या आजूबाजूला एक फील्ड आहे. त्याला आपण खरं म्हणजे माइंड म्हटलं पाहिजे. आणि हे देवोदेवी म्हणजे माइंड अँड मॅटर. आणि हे जे काही देवोदेवी आहेत, हे जे काही माइंड मॅटर आहे, ही एक अस्तित्व, ही एक माइंड मटेरियलची फेनॉमेना आहे. जसं स्वप्न आहे, स्वप्न जितकं खोटं असतं तितकंच ही माइंड मटेरियलची फेनॉमेना आहे. टी व्हीच्या पडद्यावर आपण जे काही चित्र बघतो ते जसे एक माइंड मॅटर फेनॉमेना आहे. हे जे काही आपलं मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, किंवा सिनेमा स्क्रीनवरचा सिनेमा आहे, या सगळ्या मटेरियल फेनॉमेना आहेत. आणि या चारही अवस्था या मटेरियल फेनॉमेना आहेत, हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते जे काही परमतत्व आहे, ज्याला शब्दातीत म्हटलं जातं, परब्रह्म म्हटलं जातं, किंवा तुर्यातीत म्हटलं जातं, किंवा परमेश्वर म्हटलं जातं, किंवा परमात्मा म्हटलं जातं, ते या चार गोष्टींचं अधिष्ठान आहे आणि ते शब्दातीत आहे. त्यामुळे त्याची चर्चा आपण करणार नाही. आपण हे जे काही मूल तत्व आहे, देवोदेवी, माइंड मॅटर, याचा पहिल्यांदा आपल्याला नीट अभ्यास करावा लागेल. आणि खरं म्हणजे हे जे काही माइंड मॅटर आहे किंवा देवोदेवी आहे, हे याचा खेळ म्हणजे अद्वैत द्वैताचा खेळ समजून घेणं आहे. कारण की ते जे काही ब्रह्म किंवा तुर्या किंवा महाकारण देह किंवा परावाचा हे जे काही आहे, जे अधिष्ठान आहे या या भौतिक जगाचं, या चार अवस्थांचं जे पंचमहाभूतात्मक आहे, ती एक मटेरियल फेनॉमेनाच आहे. तिथे सतत असा उदयव्यय चालू आहे. ते खऱ्या अर्थाने चिरंतन तत्व नाही, ते कालातीत असू शकतं. कारण की ही जी काही देवोदेवी आहे, हा देव कालातीत आहे, आणि देवी जी आहे हा काळाशी संबंधित आहे, माइंड आणि मॅटर, आणि हे सापेक्ष आहेत. म्हणजे काल असेल तर कालातीत काहीतरी असलंच पाहिजे, अज्ञान असेल तर ज्ञान हे असलंच पाहिजे. तर अशी हे रिलेटिव्ह या गोष्टी आहेत, आणि या गोष्टी आपल्याला समजावून घ्यायच्या पाहिजेत. द्वैत असेल तर अद्वैत असायलाच पाहिजे, अद्वैताशिवाय द्वैत असूच शकत नाही. तसं देवीशिवाय देव असूच शकत नाही, देवाशिवाय देवी असू शकत नाही. तर ही जी फेनॉमेना आहे याला द्वैत असं म्हणतात. आणि म्हणून जर आपल्याला मी कोण आहे याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला द्वैताचा शोध घ्यावा लागतो. आणि म्हणून सर्व संत एकमुखाने सांगतात की जर तुम्हाला मी कोण आहे हा शोध घ्यायचा असेल तर पहिल्यांदा मन म्हणजे काय, कॉन्शियसनेस म्हणजे काय, याचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. आणि जेव्हा मन म्हणजे काय आणि कॉन्शियसनेस म्हणजे काय याचा आपण विचार करतो, तेव्हा साहजिकच आपल्याला जसं मी विषयी काहीही माहिती नाही, तसं आपल्याला मनाविषयीही काही माहिती नाही आणि कॉन्शियसनेस विषयीही काहीही माहिती नाही. ही फॅक्ट आहे. कारण की हे जे काही चार अवस्थात्मक, चार वाचात्मक किंवा चार कोशात्मक अस्तित्व आहे पंचमहाभौतिक, याच्यातले वरचे जे दोन स्तर आहे, जागृती आणि स्वप्न, ते दोनच आपल्या ओळखीचे आहेत. तेही थोड्या ओळखीचे आहेत, त्यालाही काही आपण नीट जाणलेलं आहे अशातला भाग नाही. त्याच्याविषयी पूर्ण अज्ञान आहे आपल्याविषयी. आपण खरं म्हणजे जागृतीलाही ओळखू शकलेलो नाही, स्वप्नालाही ओळखू शकलेलो नाही, आणि सुषुप्ती आणि तुर्याचा तर प्रश्नच येत नाही.
कारण की ते तर शब्द आहेत आपल्यासाठी, फक्त आपल्याला फक्त वाचून ऐकून माहिती आहे की काहीतरी सुषुप्ती आहे, तुर्य आहे, ब्रह्म आहे, महाकारण देह आहे, काहीतरी अद्वैत आहे. परंतु हे केवळ शब्द आहेत, ते केवळ ऐकलेलं आणि वाचलेलं आहे आपण. त्याची प्रत्यक्ष अपरोक्ष अनुभूती अंतरंगामध्ये येणं हे फार फार कठीण आहे. आणि ती करोडोमध्ये एखाद्याच्या अंतरंगामध्ये ती घटना घडू शकते. जसं ते 7व्या अध्यायातली एक ओवी आहे. आता मला त्या ओव्या पाठ नाही आहेत, परंतु साधारणपणे त्याचा अर्थ असा आहे की आस्थेच्या महापुरी निघता ती कोटीवरी, परी बोधाच्या पैलतिरी विरळा पोहोचे. हे जे काही मी मराठीमध्ये ओवीबद्ध ज्ञानेश्वरी केलेली त्याच्यातली ओवी आहे ही, परंतु ती ओरिजिनल ओवी प्राकृतमधली ती काही माझ्या लक्षात नाही. आणि मी काही ओरिजिनल प्राकृत ज्ञानेश्वरी एकदा दोनदाच वाचलेली आहे. मी काही एकदा वाचली आणि दुसऱ्यांदा तिचं मराठीत ओवीबद्ध भाषांतर करून टाकलं, आणि त्याच्यानंतर ती प्राकृत ज्ञानेश्वरी मी काही नजरेखालूनही घातली नाही, आणि मी केलेलं भाषांतरही मी कधी नजरेखालून घालत नाही. त्याच्यामुळे हे जे काही दोन अव्यक्त बाबी आहेत, सुषुप्ती आणि तुर्या, अनकॉन्शियस अँड युनिव्हर्सल कॉन्शियस, याचा बोध अंतरंगात झाल्याशिवाय तुम्हाला हा देवदेवीचा खेळ समजतच नाही. थोडंफार आपल्याला हा माइंड मॅटरचा खेळ स्वप्नात समजतो, जागृतीत समजतो, पण आपण त्याला मिसइंटरप्रिट केलेला आहे, तो आपल्याला उमजलेला नसतो, आणि आपण एक प्रकारच्या अज्ञानामध्ये अडकलेलो असतो. खरं म्हणजे आपण संतांकडे जर गेलो तर संत सांगतात मीला जाणा. मग संतांना आपल्याला विचारावं लागतं की मीला कसं जाणावं. मग संत आपल्याला सांगतात बाबा रे तू मनाला जाण, तू कॉन्शियसनेसला जाण. धर्म 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 हा शब्द आपण वापरतो, पण धर्माचा अर्थ आहे धारणा मीची. धर्माला जाणणे म्हणजे या मीला जाणणे. बुद्ध ज्याला धम्म म्हणतो, हा धम्म म्हणजे दुसरा तिसरा काही नसून धारणा मीची आहे. हा जो आपल्याला मीचा भास होतो, या मीच्या भासाला शेंड्यापासून मुळापर्यंत जाणणे याला धर्म जाणणे म्हणतात, याला अध्यात्म म्हणतात. आणि ही खरी स्पिरिच्युअलिटी आहे. आणि ही खरी स्पिरिच्युअलिटी सर्व धर्मांना, सर्व पंथांना, सर्व परंपरांना लागू आहे. याच्याशिवाय दुसरं कोणीच काहीच चर्चा करत नाही. जितकेही शास्त्र आहेत, साही आस्तिक शास्त्र आहेत, ती साहीही याचीच चर्चा करतात. नास्तिक जी शास्त्र आहेत तीही याचीच चर्चा करतात, तिथेही दुसरी चर्चा नाही. परंतु आपल्याला हा सर्व खुलासा नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की नास्तिक शास्त्र वेगळी आहेत आणि आस्तिक शास्त्र वेगळी आहेत. तसं अजिबात नाही. सगळेजण एकच बोलतायत. फक्त आपल्याला त्या शब्दांविषयी काही गैरसमज झालेले आहेत, कारण की आपल्याला मुळात सुषुप्ती आणि तुर्याच समजलेली नाही. त्यामुळे इतर लोकांनी त्याच्यासाठी वेगळे शब्द वापरलेत, त्याच्यामुळे तेच त्या शब्दांचा अर्थ समजण्याचा काही संबंधच येत नाही. आपल्याला सुषुप्तीही समजलेली नाही, तुर्याही समजलेली नाही. आपल्याला आपल्याच परंपरा आणि आपलाच पंथ समजलेला नाही, मग इतरांचं काय समजणार आपल्याला. आणि हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून हे जे काही आपण संतांना विचारलं की संत सांगतात मीला जाण, मनाला जाण, कॉन्शियसनेसला जाण. आणि मग आपल्याला पुन्हा मग त्यांना विचारावं लागतं की मग मनाला कसं जाणायचं. कारण की आता आपण बघितलं की मनाचे जे काही 4 स्तर आहेत, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, युनिव्हर्सल कॉन्शियस, याच्यातला फक्त कॉन्शियस आणि सबकॉन्शियस आपल्या थोडेफार ओळखीचे आहेत, त्याचीही आपली नीट ओळख नाही. आणि अनकॉन्शियस आणि युनिव्हर्सल कॉन्शियसनेसचा तर प्रश्नच नाही, अजिबात प्रश्न नाही. सुषुप्ती आणि तुर्येला जाणणारा क्वचितच कोणी असतो. आणि दुर्दैवाने म्हणा की कशाने म्हणा, सुषुप्तीला गाढ झोप म्हणण्याची पद्धत शास्त्रात पडली. ती कुठून आली माहिती नाही. खरं म्हणजे जे जाणकार असतील त्यांनी नक्की खरं सांगितलेलं असणार, परंतु काळाच्या ओघात, परंपरेच्या ओघात हे सगळं काही ना काही प्रमाणात एक वेगळंच वळण घेतलेलं दिसतंय आणि सुषुप्तीला गाढ झोप म्हणण्याची पद्धत रूढ झालेली आहे. आता खरं म्हणजे गाढ झोप ही एक प्रकारची बेहोशी आहे. सुषुप्ती ही एक अवस्था आहे, कॉन्शियसनेसची अवस्था आहे. आणि ती अवस्था जसं
जागृती आपल्याला माहिती आहे, स्वप्न आपल्याला माहिती आहे, तसं सुषुप्ती हेही अपरोक्ष प्रत्यक्ष जाणता येते. आणि ती जाणल्याशिवाय तर तुम्ही ब्रह्माकडे तुर्येकडे जाऊच शकत नाही. हा सगळ्यात मोठा अडथळा आहे सुषुप्ती. आणि ह्या सुषुप्तीचं भेदन कसं करायचं हे अध्यात्म आहे. कारण की ही जी काही सुषुप्ती आहे हा अडथळा असा जबरदस्त आहे. एक असं समजा ना की ती पोलादाची भिंतच आहे, आणि ही पोलादाची भिंत कशी निराश करायची ही कला केवळ जो अपरोक्ष ज्ञानी आहे तोच शिकवू शकतो. आता अपरोक्ष ज्ञानी आपल्याकडे खूप झाले आहेत, त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. जसं माऊलीने अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे, बुद्धाने सांगितलं आहे, कृष्णमूर्तींनी सांगितलेलं आहे. खरं म्हणजे योगवशिष्ठमध्ये तेच आहे, चांगदेव पासष्टीत तेच आहे, ज्ञानेश्वरीतही तेच आहे. तुम्ही कोणतेही ग्रंथ घ्या महत्वाचे वेदांताचे, तिथे तेच सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय वेगळं कोणी काहीच बोललेलं नाही. परंतु अपरोक्ष ज्ञान नसल्यामुळे व एक प्रकारची परंपरा प्रस्थापित झाल्यामुळे त्या परंपरेमध्ये जे काही चालत येतं तेच सांगण्याची पद्धत निर्माण झालेली आहे. आणि त्या पद्धतीने सर्व धर्म, जगातले सगळे धर्म, आपलंच आहे अशातला काही भाग नाही, सगळ्याच धर्मांची ही कथा आहे, सगळ्याच पंथांची ही कथा आहे, सगळ्याच परंपरांची ही कथा आहे. आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा अंधार इथे पसरलेला आहे. आणि हा अंधार कसा भेदायचा हे सांगणारा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जे अत्यंत मुमुक्षु आहेत, अत्यंत मुमुक्षु आहेत, त्यांनाही बोध होऊ शकत नाही. ज्याला अत्यंतिक तळमळ आहे, अत्यंतिक कळकळ आहे, अशा मनाच्या कानावर जर त्या अपरोक्ष ज्ञानाचे शब्द पडले तर हे भेदन व्हायला एक क्षणही लागत नाही. इट इज सो इझी ॲक्च्युअली. परंतु ते इतकं कठीण होऊन बसलेलं आहे की आपल्याला ते जमतच नाही. आणि म्हणून पुन्हा आपल्याला संतांकडे जावं लागतं की मग बाबा हे द्वैत कसं जाणायचं. कारण मन जाणायचं असेल, कॉन्शियसनेस जाणायचं असेल तर द्वैत जाणावं लागतं. आणि मग संत आपल्याला समजवतात की बाबा रे द्वैत आधी समजवून घे. द्वैत जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत कॉन्शियसनेस समजणार नाही, तोपर्यंत मन समजणार नाही. आणि म्हणून सगळ्या संतांनी मनावरच जोर दिलेला आहे, सगळ्या संतांनी कॉन्शियसनेसवरच जोर दिलेला आहे. तुम्ही अगदी कोणतेही संतांची वाङ्मय तुम्ही वाचा, तुम्हाला याच्यावरच जोर दिलेला आढळेल. शब्द वेगळे वापरले जातात. आता जसं इथे देवोदेवी वापरला गेला, हा द्वैता संबंधी शब्द आहे. कारण की ती जी चौथी अवस्था आहे ती अद्वैत अवस्थेमध्ये आहे. त्या चौथ्या अवस्थेमध्ये हा देव आणि देवी ही अद्वैत अवस्थेमध्ये आहे. आणि इतर ज्या काही अवस्था आहेत, सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती, या द्वैतात्मक अवस्था आहेत. आणि या द्वैतासाठी मग आपल्या अध्यात्मामध्ये तर 50 शब्द सापडतील. जर आपण थोडासा विचार केला किंवा आपण जर द्वैताचा शोध घेतलेला असेल तर आपल्याला असं आढळतं की या द्वैताशी, कारण की ज्याला काहीच माहिती नाही त्याच्यासोबत बोलताना तुम्हाला द्वैताविषयीच बोलावं लागेल. कारण की तो सध्या द्वैतात आहे. द्वैतात असलेल्या माणसाबरोबर अद्वैताविषयी बोलून उपयोग नाही. कितीही ब्रह्म ब्रह्म आणि तुर्य तुर्य आपण म्हटलं तरी द्वैत मनाला ब्रह्म आणि तुर्येचा कधीही बोध होऊ शकत नाही. प्रवचन ऐकून आणि ग्रंथ वाचून तुर्य आणि ब्रह्माचा कधीही बोध होत नाही. ती श्रुती आहे ना. मला असं वाटतं की अय आत्मा न लभ्यते प्रवचनेन वा श्रवणेन, हे लिहून ठेवलेलं आहे. तो बोध कोणत्याही प्रयत्नाने होत नाही, कोणत्याही साधनेने होत नाही. हे सगळं माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहिलं आहे, हे सगळं उपनिषदात लिहिलेलं आहे, सगळीकडे आहे, सगळे संत सांगतात. परंतु काय एक जग रहाटी निर्माण झाली असेल माहिती नाही. आणि या विविध साधना निर्माण झाल्या, विविध उपाय निर्माण झाले आणि त्याच्यासाठी विविध कारण मीमांसा देण्यात आली.
आणि ती आपण गृहीतही धरली की हो ते बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे आज सर्वत्र गोंधळ आहे, सर्वत्र अंधार आहे. अध्यात्म हा समजेचा विषय आहे. हा अध्यात्म हा कोणत्याही विधीचा किंवा मेथडचा किंवा कोणत्याही कर्मकांडाचा विषय नाही. हा कर्मेंद्रियांचा विषय नाही. हा समजेचा विषय आहे. आणि ही समज आपल्याला निर्माण कशी होईल याच्यावर आपण चिंतन करू. कारण की जोपर्यंत ही समज निर्माण होणार नाही तोपर्यंत आपली एंट्री अध्यात्मात होतच नसते. सगळं सरफेस लेवलला वरवर पृष्ठभागावर आपलं काम चालतं. अंतरंगात प्रवेश कसा होतो हे सगळ्या संतांनी समजवलेलं आहे. प्रत्येक ग्रंथात मी तुम्हाला सांगतो. कोणीही असा एकही ग्रंथ मला आढळला नाही की ज्याच्यामध्ये हे सांगितलेलं नाही. परंतु दुर्दैवाने जर आपल्याला ती अनुभूती नसेल तर संतांच्या शब्दांचे खरे अर्थ आपल्याला समजत नसतात. आणि बुद्धी आणि विचार आणि तर्काच्या स्तरावर आज सर्व शास्त्र काम करताना दिसतात, सर्व पंथ काम करताना दिसतात आणि सर्व परंपरा काम करताना दिसतात. ही फॅक्ट आहे. क्वचित कोणीतरी ते जाणणारा असतो, पण द्वैतात अडकलेल्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की त्या सांगणाऱ्याला साईडलाईन केलं जातं, त्याच्यावर एक प्रकारचा बहिष्कार टाकला जातो. नव्हे, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांना किती त्रास दिलेला आहे त्यांच्या जीवनकालात हे आपल्याला माहिती आहे. किती संतांना विष दिलेलं आहे, किती संतांना फाशी दिलेली आहे हेही आपल्याला माहिती आहे. खरा सांगणारा माणूस चालत नाही. अशा या परंपरा आणि पंथ इथे घट्ट आपले पाय रोवून उभे आहेत आणि म्हणून अंतरंगातला दरवाजा उघडत नाही. ही फॅक्ट आहे. आणि म्हणून आपण आज जास्तीत जास्त चर्चा या द्वैतावर करू. कारण की द्वैत समजून घेतल्याशिवाय आपला पुढे प्रवासच होत नसतो. आणि म्हणून या द्वैतासाठी अध्यात्मामध्ये विविध शब्द आहेत. मी तुम्हाला काही शब्द सांगू शकतो की जसा द्रष्टादृश्य आहे, हा आता देवदेवी संबंधीचा शब्द आहे. जसा अहम इदम आहे वेदांतातला, हा तो देवदेवी आहे. ते तत्वमसी आहे, ते देवदेवी आहे. ते अहम पदार्थ शोधन आणि त्वम पदार्थ शोधन हे काय आहे वेदांताचं? हा देवदेवी आहे. ज्याला आपण सब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो, विषय विषयी म्हणतो, हे काय आहे? हे देवदेवी आहेत. कॉन्शियसनेस अँड कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस हे काय आहे? हे देवदेवी आहेत. ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व्ड हे काय आहे? हे देवदेवी आहेत. असे तुम्हाला मी 50 शब्द सांगू शकतो. ज्ञानेश्वरी उघडली तर मला प्रत्येक अध्यायामध्ये हे शब्द आढळतात आणि प्रत्येक अध्यायात माऊलीने वेगळे शब्द वापरलेले आहेत. हे वैशिष्ट्य. या देवदेवीसाठी वेगवेगळे शब्द वापरलेले गेलेले आहेत. आणि हे जाणा पहिल्यांदा. कर्ता आणि क्रिया ही काय भानगड आहे हे जाणलं गेलं पाहिजे. ही कर्ता आणि क्रिया हे देवदेवी आहेत. ज्ञाता आणि ज्ञेय हे काय आहे? हे देवदेवी आहेत. हे अक्षर आणि क्षर काय आहेत? हे देवदेवी आहेत. हे क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र काय आहे? हे देवदेवी आहे. सगळ्या अध्यायांमध्ये हे शब्द सापडतात. मी जर यादी तुम्हाला दिली ना तर 50 शब्द निघतील. 50. परंतु या द्वैताची आपल्याला नीट कल्पना आलेली नाही. ज्याला कृष्णमूर्ती एक्सपिरियन्सर आणि एक्सपिरियन्स म्हणतात. अनुभवणारा आणि अनुभव. कारण की आपल्याला मगाशी संतांनी सांगितलं की अरे बाबा, पहिल्यांदा मनाला जाण, पहिल्यांदा कॉन्शियसनेसला जाण, आणि मग पुढचा प्रश्न येतो साहजिकच की कसं जाणायचं. मग ते सांगतात द्वैताला जाण. मग द्वैताला जाण तर कशाला जाण? तर मग संत सांगतात अनुभव आणि अनुभवणाऱ्याला जाण. अनुभव म्हणजे काय आणि अनुभव येतो कुणाला? हे अध्यात्माची लाईन आहे. हा डायरेक्ट शॉट आहे. काही कुठे जायची गरज नाही. अनुभवणारा आणि अनुभव यांना जाणा. पाहणारा आणि जे पाहिले जातं त्याला जाणा.
सियर आणि सिन. मोठी यादीची यादी देईल मी शब्दांची की याच्या भोवतीच सगळं संत वाङ्मय फिरतं. संत वाङ्मय हे सोडून बाजूला जात नाही. आता पुढे त्याचं देवोदेवी झालं, देवोदेवीचं मग विठ्ठल रुक्माई झालं, राम सीता झालं, राधाकृष्ण झालं, आणि मग त्याला काय स्वरूप आपण दिलं हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला विठ्ठलही समजलेला नसतो आणि आपल्याला रुक्माईही समजली नसते, ही फॅक्ट आहे. आणि अशा या एका विचित्र चक्रामध्ये आपण सगळे अडकून गेलेलो आहे. आणि मला मंगेश पाडगावकरांचं ते वाक्य या क्षणी आठवलं आता की परंपरेच्या खांद्यावर सत्याचे मढे. सत्याचा उद्घोष आपण करतोय, परंतु ते जिवंत सत्य आहे का याची कल्पना आपल्याला नाही. हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून हा जो काही द्वैत आहे, अनुभवाने अनुभवणारा आहे, हा जो काही एक्सपिरियन्सर आणि एक्सपिरियन्स आहे, याच्यावर आपण थोडंसं चिंतन करू. कारण की आता आपण सुरुवात केली, मी पासून सुरुवात केली. मी कोण आहे, मी कोण आहे समजायचं असेल तर मन काय आहे समजून घ्या, कॉन्शियसनेस काय आहे समजून घ्या. ते समजायचं असेल तर द्वैत समजून घ्या, द्वैत समजून घ्या. म्हणून हे जे काही 50 शब्द आपण ज्ञानेश्वरीत पाहू शकतो, इतरही याच्यात पाहू शकतो, सगळ्यांनी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. आणि वेगवेगळे शब्द वापरल्यामुळे आपला गोंधळ वाढलेला आहे. अगदी सांख्यही तेच म्हणतो, योगही तेच म्हणतो, अमृतानुभव तेच म्हणतो. आणि हे सगळं जाणण्यासाठी आपल्याला आपला कॉन्शियसनेस जाणावा लागेल. कॉन्शियसनेस आणि कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस, अनुभवणारा आणि अनुभव. आणि संत मग सांगतात की अनुभवणारा आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवू, पहिल्यांदा अनुभव काय आहे ते जाणून घ्या. आपल्याला जो काही पाचही ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्या साह्याने जे काही विविध अनुभव येतात, ते अनुभव काय आहे हा अनुभव आपल्याला पहिल्यांदा जाणावा लागेल. खरं म्हणजे हे जे काही मन प्रक्रिया आहे, ही कॉन्शियसनेसची प्रक्रिया आहे, ही एक मटेरियल फेनॉमेना आहे, एक पंचभौतिक प्रक्रिया आहे. ती पंचभूतांची प्रक्रिया आहे. हे पंचदशीमध्ये आणि पंचीकरणामध्ये सगळं येत असतं. हेच सांगितलेलं आहे पंचदशीमध्ये, दुसरं काहीच नाही. आणि ही प्रक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे की हे मन कसं काम करतं. आणि त्याच्यासाठी जर मग आपल्याला अनुभवाकडे यावं लागतं, अनुभव शोधावा लागतो. आणि मग अनुभव शोधत असताना आपल्याला हे जे काही आता सध्याचा जरा सायन्सचा जमाना आहे, आपल्याकडे कॉम्प्युटर आहे, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे सिनेमा आहे, आपल्याकडे TV आहे, या सगळ्यांचं वर्किंग आणि मनाचं वर्किंग अगदी सारखं आहे. आज जो काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स निर्माण झालेला आहे ते काय, ती मटेरियल फेनॉमेना आहे. ती जशी मटेरियल फेनॉमेना आहे तसं आपलं मन हे देखील एक मटेरियल फेनॉमेना आहे. म्हणून हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा हा कॉम्प्युटर अगदी मनासारखंच काम करू शकतो, नव्हे मनापेक्षाही अत्यंत परफेक्ट काम करू शकतो. एक वेळ आपलं मन चूक करेल, पण आर्टिफिशियल हे जे काही इंटेलिजन्स आहे हा ॲक्युरेट, त्याची ॲक्युरसी फारच जास्त आहे. कारण की ते मेकॅनिकल आहे. आपल्या बुद्धीमध्ये विकल्प असू शकतात, बुद्धी चूक करू शकते, पण कॉम्प्युटरमध्ये तर जो काही डाटा फीड गेलेला असेल त्याच्यानुसारच काम होईल, त्याच्या पलीकडे तो जाऊच शकत नाही. आणि म्हणून ही एक्सपिरियन्सला समजून घ्यायचं. आता बघा, कॉम्प्युटरची गोष्ट घेऊ आपण. आपला कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर जे काही चित्र आपल्याला दिसतं किंवा जो काही डाटा आलेला असतो, हा डाटा काय आहे बरं? त्याच्या जो काही ऑलरेडी डाटा फीड केला गेलेला आहे त्याच्या हार्ड डिस्कवर, त्या डाटाच्या व्यतिरिक्त ते काहीच नसतं, मागचंच असतं सगळं. आपण ते गार्बेज इन आणि गार्बेज आउट म्हणतो की नाही, की आधी कचरा टाकलेला आहे त्याच्यात आणि तो कचराच वर बाहेर येतो. तशी परिस्थिती कॉन्शियसनेसची आहे, तशी परिस्थिती मनाची आहे. लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्याची पाटी कोरी असते, तिथे काहीही
बाहेरचा डाटा भरलेला नसतो. जो काही नैसर्गिक आहे तेवढाच असतो. नैसर्गिकही डाटा आहे. जन्माला माणूस येतो तो त्या नैसर्गिक डाट्याकारण येतो, परंतु तो जन्माला आल्यानंतर बाहेरून आपण डाटा भरणं चालू करतो. जसं जसं आपल्याला समज येते तसं तसं आपले आई वडील, आपले कुटुंब, आपले शेजारी, आपली शाळा, आपलं कॉलेज, आपला समाज, आपली जी काही आर्थिक व्यवस्था आहे, धार्मिक व्यवस्था आहे, या सगळ्यांकडून डाटा फीड केला जातो आणि आपलं मन बनतं. आणि मग त्या डाटाच्या आधारावरच आपण जन्मभर काम करतो. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये भरलेला डाटा हाच खरा आहे आणि त्या डाटाच्या बाहेर आपण कधीच जात नाही. ही एक कंडिशनिंग आहे, संस्कारबद्धता आहे. आणि या संस्कारबद्धतेत असे काही आपण बेमालूम अडकून गेलेलो आहे की आता त्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य झालेलं आहे. आणि म्हणून ही कॉम्प्युटरची कार्यपद्धती जशी चालते तशीच मनाची कार्यपद्धती आहे, समजून घ्यावं लागेल. आणि आपल्याला येणारा हा अनुभव हा कधीच नवीन नसतो, ती नेहमीच जुनी गोष्ट असते. म्हणून एक्सपिरियन्स इज पास्ट. एक्सपिरियन्स हा भूतकाळच आहे. तुम्हाला जेही काही अनुभवाला येतं ते भूतकाळा व्यतिरिक्त काहीच नसतं. ते तुमच्या अंतरंगात खोल खोल सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, युनिव्हर्सल कॉन्शियसनेसमध्ये जो डाटा भरलेला आहे त्या डाटाच्या व्यतिरिक्त तो अनुभव नसतो. प्रतिक्षण तुम्हाला जे काही पाच इंद्रिय आणि मनाचे अनुभव येतात त्यांची सगळ्यांची मुळं तुमच्या अंतरंगात आहेत आणि तिथूनच तो डाटा वर येत असतो. आणि म्हणून हा जो काही अनुभव आहे हा भूतकाळ आहे हे पहिल्यांदा क्लिअर झालं पाहिजे की इट इज अ डेड थिंग. ती एक मृत वस्तू आहे. इट इज नॉट लिव्हिंग थिंग ॲट ऑल. लिव्हिंग थिंग त्या चार अवस्थांच्या पलीकडे आहे. त्या लिव्हिंग थिंगच्या अधिष्ठानावर हे पंचभौतिक सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि ही पंचभौतिक सृष्टी भेदन कशी होते याची आपल्याला कल्पना नसल्यामुळे साहजिकच ते जे काही जीवनाचं खरं मूळ आहे ते आपल्यापासून अनभिज्ञ राहतं. आणि आपण हा जो काही आपल्याला मी असं समजतो आपण त्यालाच जिवंत वस्तू समजून आपला जीवनभर कार्यभार चालत असतो. परंतु मीचा भास ही जिवंत वस्तू नाही. आणि या मीच्या पलीकडे गेल्याशिवाय त्या जिवंत वस्तूचा बोध त्या जिवंत वस्तूला होत नाही. आणि त्या जिवंत वस्तूचा बोध त्या जिवंत वस्तूला होणे हे अध्यात्म आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हा सगळा अनुभव समजून घ्यावा लागेल. म्हणजे प्रत्येक अनुभव हा भूतकाळ असतो हे परफेक्ट लक्षात आलं पाहिजे. पहिल्यांदा पहिली पायरी आहे ही अध्यात्माची की आपल्याला येणारा प्रत्येक अनुभव हा भूतकाळ असतो. दुसरी गोष्ट, आता जर तुझं आपल्या डाटामध्ये भरलेला आहे सगळा, हार्ड डिस्कवर भरलेला आहे सगळा, आणि तोच जर वरती येतो तर मग ते काय, ते एक प्रकारचं इल्युजन आहे, भ्रम आहे. तो भ्रम आहे. आपल्याला येणारा कोणताही अनुभव, मग तो चांगला असो का वाईट असो, कसाही अनुभव असो, जर तिथे अनुभव असेल आणि अनुभवणारा असेल तर अनुभवही भ्रम असतो आणि अनुभवणाराही भ्रम असतो. अनुभवही भूतकाळ असतो आणि अनुभवणाराही भूतकाळ असतो हे समजलं पाहिजे. हे देवदेवी हा अध्यासाचा खेळ निर्माण झालेला आहे इथे. आणि जोपर्यंत हा अध्यास आपण निर्माण झालेला समजून घेणार नाही, हे देवदेवी समजून घेणार नाही, हा एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्सर समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण या द्वैताचा पर्दाफाश करू शकत नाही, द्वैताच्या पलीकडे जाऊ शकत नाही. हा जो काही अनुभव येतो हा भूतकाळ आहे, हा भ्रम आहे. हा अनुभव ही एक प्रकारची कंडिशनिंग आहे, संस्कारबद्धता आहे. जसं त्या लहान मुलामध्ये जन्मतः काहीही नसतं, काहीच नसतं, पूर्ण कोरीपाटी असते. तशी कोरीपाटी झाल्याशिवाय अद्वैताचा बोध होत नाही, म्हणजे होत नाही.
आणि आपलं तर असं झालेलं आहे, आपण इतकं काही भरून घेतलेलं आहे डाटा, इतका डाटा की आता त्या डाटाच्या पलीकडे कसं जायचं हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हा डाटा समजून घेणे, या डाटामुळे निर्माण होणारा अनुभव समजून घेणे. एक्सपिरियन्स इज पास्ट, एक्सपिरियन्स इज इल्युजन, एक्सपिरियन्स इज कंडिशनिंग, एक्सपिरियन्स इज सेल्फ हिप्नॉटिझम, स्वसंमोहन. आपण एका अत्यंत गहन अशा स्वसंमोहनामध्ये अडकून गेलेलो आहोत. ही सृष्टी हे स्वसंमोहन आहे, हे विश्व हे एक स्वसंमोहन आहे. या विश्वाचं अधिष्ठान स्व आहे. हा जो काही मीचा भास आहे आपल्याला, त्या मीच्या भासातून हे विश्व निर्माण झालेलं आहे. हा मीचा भासच सर्व काही बनत असतो. हा मीचा भासच पंचमहाभूत बनतो. हा मीचा भासच त्रिगुण बनतो. हा मीचा भासच नामरूप बनतो. हा मीचा भासच पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय बनतो. हा मीचा भासच सर्व अनुभव निर्माण करतो. आणि हा जो काही अनुभवाने अनुभवणाराचा खेळ, कारण आपल्याला प्रतिक्षण काय, आपण आपलं मन म्हणजे काय, अनुभव आणि अनुभवणारा, आणि आणि अनुभवणाराचा खेळ काही आपल्याला काही केला समजत नाही. आणि एक बेसिक अज्ञान आपल्या ठाई खोल अशा सुषुप्तीच्या ठिकाणी अज्ञान रूपाने तिथे वसलेलं आहे. आणि ते काही केल्या ते बीज तुटत नाही, ते फुटत नाही, त्याचा निराश होत नाही. आणि ते बीज द्वैत निर्माण करतं. स्वप्न आणि जागृती हे द्वैतच आहे. आणि त्याचं बीज सुषुप्तीच्या ठिकाणी आहे, ज्याला कारणदेह असं म्हटलं जातं, त्याला प्राणमय कोश असं म्हटलं जातं. आणि जोपर्यंत या कारणदेहाचा निराश होणार नाही तोपर्यंत महाकारण देह प्रकट होऊ शकत नाही, म्हणजे प्रकट होऊ शकत नाही. आणि म्हणून या अनुभवावर आपण प्रथम काम करायला पाहिजे. आता हा आणि अनुभवावर काम करायचं म्हणजे काय, द्रष्टाद्रश्यावर काम करायचं, अनुभवणाऱ्यावर काम करायचं. चांगल्या उपासष्टीत हेच सांगितलं आहे, अमृतानुभवमध्ये हेच सांगितलेलं आहे. अमृतानुभवाच्या 7व्या प्रकरणामध्ये अज्ञान खंडनामध्ये द्रष्टाद्रश्याचाच खेळ सांगितलेला आहे, दुसरं काही नाही. चांगदेव 65च्या जर तुम्ही ओव्या घेतल्या, आता 65 मधल्या कमीत कमी 30 ओव्या निघतील द्रष्टाद्रश्याच्या, दुसरं काहीच सांगितलं नाही. ज्ञानेश्वरीतही तेच सांगितलंय, अक्षर ओळखा, अक्षर ओळखा, क्षेत्रज्ञ ओळखा, ज्ञाता ओळखा, ज्ञेय ओळखा, कर्ता ओळखा, क्रिया ओळखा. हे सगळं असं ओळखलं गेलं पाहिजे. आणि हे क्रिया करत असताना पुन्हा अनुभवावर आपण पुढे पुढे जाऊ शकतो की हा जो काही अनुभवणाराचा खेळ आहे हे आपल्याला झालेलं एक ॲडिक्शन आहे, एक व्यसन लागलेलं आहे आपल्याला. आणि या व्यसनामध्ये आपण अडकून गेलेलो आहे. आणि हे व्यसन काही केले आपण सोडायला तयार नाही. एक प्रकारची सवय आपल्याला लागून गेलेली आहे, एक हॅबिटमध्ये आपण अडकलेलो आहे. आणि या हॅबिटच्या बाहेर पडता येणं आपल्याला जवळजवळ अशक्य झालेलं आहे. द्वैताच्या बाहेर पडताच येत नाही, ही परिस्थिती आहे. आणि हा जो काही चारही अवस्थांचा खेळ आहे, किंवा हा जो काही माइंड मॅटरचा खेळ आहे, जो चारही अवस्थामध्ये चालू आहे, हा जो काही अहम इदमचा खेळ आहे, अनुभवण्याचा खेळ आहे, हा जागृतीतही असतो, हा स्वप्नातही असतो, हा सुषुप्तीत सुद्धा आहे. सुषुप्तीत सुद्धा द्वैत आहे. सुषुप्ती अपरोक्ष जाणली गेली असता जीव भावाचं बीज जाणलं जातं, कारण देह जाणला जातो. आणि तो जर जाणला गेला खरोखर, आणि तिथे जर द्वैताचा निराश झाला, कारण ते द्वैताचं सीड आहे, तर आपल्याला अद्वैताचा अनुभव आपल्या अंगी प्रकट होऊ शकतो. आणि अद्वैताचा बोध झाल्यानंतर अद्वैत देखील माइंड मॅटर फेनॉमेनाच आहे, पंचमहाभूतात्मकच आहे. ब्रह्म देखील पंचमहाभूतात्मकच आहे. आपण ज्याला इटर्नल वगैरे म्हणतो ते परब्रह्म आहे. जे अनुभवाला येऊ शकतं ते केव्हाही माइंड मॅटर फेनॉमेना असते. पंचमहाभूताच्या अतीत जे काही आहे त्याचा अनुभव येत नाही, ते शब्दातीत आहे. परंतु ब्रह्माचा अनुभव येतो, अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतो, तुका आकाशा एवढा हा अनुभव येतो. गगन सदृशम सर्वही साक्षीभूतम हा अनुभव येऊ शकतो. राघवासारखे रूप त्या गगनासारखे रूप त्या राघवाचे हा अनुभव येऊ शकतो. आणि हे सगळं मटेरियल फील्ड आहे पंचमहाभूतांचं.
आणि हे संपूर्ण पंचमहाभूतांचं फील्ड, चारही अवस्थातलं निराश होणे म्हणजे त्या शब्दातीताचा बोध शब्दातीताला होणे. खरं म्हणजे त्यांना शब्द वापरणं सुद्धा फार कठीण आहे. तिथे परमात्मा वापरला, परमेश्वर वापरला तरी गोंधळ होतो. आत्मा शब्द आला की तिथे मीचा भाव निर्माण होतो. आणि मीचा भाव जर असेल तर मग ते परमतत्व नाही. कारण माऊलीने ज्ञानेश्वरी स्पष्ट सांगितलेलं आहे, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तयासीच ज्ञानी मान अर्जुना तू. हा, ते तुमची ओरिजिनल ओवी असेल. मी माझ्या त्या ओव्या लक्षात नाही आहेत. मी प्रमाण कोणतेच देऊ शकणार नाही तुमच्या ह्याच्यातले. मला ते लक्षात ठेवण्याची सवय पण नाही आणि मी ठेवत पण नाही. ते मला जे सुचतं ते, पण मी जे सांगतोय ते आणि ते भिन्न नाही. ते 100% एक आहे, 1000% एक आहे. त्याच्यात शब्दांचा फरक येतो फक्त. आणि शब्द म्हणजे वस्तू नसते. ब्रह्म हा शब्द ब्रह्म नाही आणि सुषुप्ती हा शब्द सुषुप्ती नाही. शब्दात ते तत्व येतच नाही. शब्द भ्रम निर्माण करतात. तर असं आपण या अनुभव आणि अनुभवावर चिंतन करतो आहोत. आणि ही जी काही एक फेनॉमेना आहे पंचभौतिक, हे म्हणजे कसं आहे माहिती का? आता बघा, तुम्हाला थोडंसं दृष्टांताच्या स्वरूपात मी सांगतो समजावं म्हणून, कारण की ती अपरोक्ष अनुभूती आपल्याला नसल्यामुळे दृष्टांत द्यावा लागतो. जसं जलचक्र आहे. आता हे आकाश आहे, आकाशामध्ये हवा आहे, हवेमध्ये वाफ आहे. ही वाफ सघन झाली की त्याचा ढग होतो. तो ढग अजून सघन झाला की काळाकुट्ट होतो. त्या काळाकुट्ट ढगाला थंडी लागली की त्याच्यातून पाण्याचे थेंब बाहेर पडतात आणि ते पाण्याचे थेंब खाली पडून त्याचं एक वाहणारा झरा, नदी वगैरे वगैरे तयार होते. आणि त्या पाण्याला जर अतिशय थंडी लागली तर त्या पाण्याचा बर्फ होतो. तर हे असं जे आहे की हवेतलं बाष्प, ढग, काळकुट्ट ढग, पाणी आणि बर्फ या जशा पाण्याच्या अवस्था आहेत तशा कॉन्शियसनेसच्या अवस्था आहेत. जागृती ही एक अवस्था कॉन्शियसनेसची आहे. स्वप्न ही कॉन्शियसनेसचीच अवस्था आहे. सुषुप्ती ही सुद्धा कॉन्शियसनेसचीच अवस्था आहे. सुषुप्ती अजिबात गाढ झोप नाही. आणि जे काही युनिव्हर्सल कॉन्शियसनेस किंवा ब्रह्म किंवा तुर्या आहे ती सुद्धा कॉन्शियसनेसचीच अवस्था आहे. तिथे सुद्धा मीचा भाव आहे. अहम ब्रह्मास्मी. तिथे मीही असतो पण तो वैश्विक असतो, अनंत अपार आकाशासारखा, पण आहे मीच. आणि त्या सुषुप्तीमधलं जे सीड आहे तिथेही मीच असतो. स्वप्नातही प्रत्येक, मी काय म्हणतो, कोणत्या अनुभव बरोबर मी नाही? कोणताही अनुभव घ्या तुम्ही, जागृतीतला, स्वप्नातला, कोणताही अनुभव घ्या, मी शिवाय अनुभव आहे का? हा, तीच आपण चर्चा करतोय ना. आता हो, ऐका तुम्ही जरा, थोडस आपण जरा संयम धरावाच लागेल ना आपल्याला. कारण की कसं आहे, हा अनुभव जो आहे ना याच्यावर सगळ्यात जास्त चिंतन करावं लागेल तुम्हाला. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर अनुभवावरच चिंतन करावं लागेल. आणि एकदा जर तुम्हाला अनुभव समजला तर तुमचा अनुभव निराश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अनुभव निराश होतो तेव्हा अनुभवणाराही निराश होतो. असा अनुभव अनुभवणारा जागृतीतला निराश झाला पाहिजे, स्वप्नातला निराश झाला पाहिजे, सुषुप्तीतला निराश झाला पाहिजे आणि तुरेतलाही निराश झाला पाहिजे. ही प्रक्रिया आहे. तुम्हाला खूप उत्सुकता होती म्हणून मी सांगून दिलं आता हे. परंतु हे करायचं कसं हा प्रॉब्लेम आहे. हे तर सगळ्या ग्रंथात लिहिलंय. अहमचा निराश करा, मनाचा निराश करा, अनुभवाचा निराश करा, ठाईचं मुराला अनुभव. हे तर आपण ऐकतोच नाही मी. पण कसं करायचं? गीतेमध्ये सांगितलेलं आहे मीचा निराश, अहमचा निराश. अरे पण करायचा कसा? हा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम त्याच्यावर खरं म्हणजे माहिती आहे का, आपण पुष्कळ दिवस त्याच्यावर चर्चा करू शकतो. कारण तुम्हाला जर हे अंतरंगामध्ये प्रवेश करू द्यायचा असेल तर हे याचं चिंतन मन, हे जे श्रवण मन निधी ध्यासन सांगितलं जातं ना, ते हे आहे. श्रवण म्हणजे काय? श्रवण म्हणजे अपरोक्ष ज्ञानाचे शब्द ऐकणे. श्रवण म्हणजे कुणाचंही प्रवचन ऐकणे नाही. कुणाचंही प्रवचन ऐकून वेदांत घडत नाही. वेदांत शब्दाचा अर्थही आपल्याला माहिती नाही. वेदांत, वेद म्हणजे काय? वेद म्हणजे ज्ञान, वेद म्हणजे कॉन्शियसनेस, वेद म्हणजे जाणणे, वेद म्हणजे अनुभव. आणि वेदाचा अंत म्हणजे अनुभवाचा अंत.
जेव्हा चारही अवस्थातल्या अनुभवांचा अंत होईल त्याला वेदांत म्हणतात. वेदातला शेवटचा भाग स्थूल अर्थ झाला, तेही खराच आहे, कारण तिथे याचं सगळं वर्णन आहे, याचं सगळं वर्णन तिथे आहे. तर आपल्याला या अनुभवावरच चर्चा करावी लागणार आहे जास्त. जोपर्यंत तुम्ही अनुभव समजून घेणार नाही तोपर्यंत अनुभवाच्या पलीकडे जाता येणार नाही, म्हणजे जाता येणार नाही. आणि म्हणून ही पहिली ओवी आहे देवोदेवी. आणि पहिल्या पूर्ण अध्यायातल्या सगळ्या ओव्या देवोदेवीवर आहे. हा देवोदेवी समजून दिलेला आहे पहिल्यांदा तिथे. सगळ्या ओव्या आहेत. एखाद्या माझी तर अशी खरी इच्छा आहे की तुम्हाला कधीतरी अमृतानुभव सांगावा, कारण की तुमच्या सगळ्यांच्या श्रद्धा माऊलीवर आहेत. मी कृष्णमूर्ती सांगितलं तर तुम्ही ऐकणार नाही, मला 100% माहिती आहे. कधीच ऐकणार नाही, हा कधीच नाही, तुम्ही ऐकूच शकत नाही तो. म्हणून माऊलीच्या शब्दात मला सांगावं लागेल. अमृतानुभव काय चीज आहे हे माऊलीच्या शब्दातच सांगता येईल. ते चांगदेव पासष्टीतच सांगता येईल, ते ज्ञानेश्वरीतच सांगता येतं, ते सांगता. काही माऊलीने तेच सांगितलेलं आहे. कृष्णमूर्ती आणि माऊली अजिबात वेगळं बोलत नाही. बुद्ध आणि माऊली अजिबात वेगळं बोलत नाही, हे तुम्हाला मी ठासून सांगतो. आपल्याला न समजल्यामुळे आपण असं म्हणतो की बुद्ध वेगळा आहे आणि माऊली वेगळी आहे, आणि असं अजिबात नाही आहे बरं. कारण की ज्या व्यक्तीने अस्तित्वाची प्रक्रिया जाणली, अस्तित्वाची प्रक्रिया कोणत्याच पंथासाठी वेगळी नाही, कोणत्याच परंपरेसाठी वेगळी नाही, कोणत्याच धर्मासाठी वेगळी नाही, कोणत्याच जातीसाठी वेगळी नाही. अस्तित्व एकाच प्रकारे निर्माण होतं. अस्तित्व हिंदूंसाठी तसंच आहे, मुसलमानांसाठी तसंच आहे, जैनांसाठी तसंच आहे, बुद्धासाठी तसंच आहे, ख्रिश्चन लोकांसाठीही तसंच आहे. त्याच्यात फरक नाही पडू शकत. आणि म्हणून अध्यात्म सगळ्यांसाठी एकच आहे. आपण हे जे काही पंथ परंपरा धर्म वगैरे निर्माण केले आहेत हे निव्वळ अज्ञानातून निर्माण झालेले आहेत. आणि आपण आता इतके कट्टर झालेलो आहेत, जसं आपण एखाद्या मुस्लिम व्यक्तीशी बोलू शकत नाही तसं आज एक पंथ दुसऱ्या पंथाशी बोलू शकत नाहीये. ही परिस्थिती, आपण कान बंद करून टाकले, डोळे बंद करून टाकले, आणि म्हणून प्रॉब्लेम निर्माण. खरं म्हणजे आपण सगळं साईही इंद्रिय आपले असे उघडे केले पाहिजे. कशाचाच विरोध करू नका, ऐकून तर घ्या. काय नंतर समजायचं ते समजेल, नाही समजायचं तर नाही समजणार, पण ऐकण्याची तयारी पाहिजे. आणि त्याला श्रवण म्हणतात. कोणताही पूर्वसंस्कार मनात न ठेवता ऐकणे. कोणताच पूर्वग्रह नको मनामध्ये. आपलं मन जर पूर्वग्रह दूषित असेल तर ते ऐकणं घडतच नाही, श्रवण घडतच नाही. जन्मभर तुम्ही श्रवण करा, नाही घडणार श्रवण. श्रवण घडलेलंच नसतं. आणि म्हणून श्रवण काय आहे याच्यावर खूप मोठा अभ्यास करावा लागतो. मनन काय आहे याच्यावर खूप. मनन म्हणजे काय? मननचा साधा अर्थ सांगतो मी तुम्हाला. मन अधिक न, मनाला नाहीसे करणे म्हणजे मनन. मनन कशाचं करायचंय? हे माइंड कसं निराश होईल, आणि हे तुम्हाला पुन्हा त्या अप्रोक्ष ज्ञानाकडून संताकडूनच ऐकावं लागेल. हे बुद्धीच्या स्तरावर आणि तर्काच्या स्तरावर नाही सांगता येणार. आणि म्हणून अमृतानुभव होता. कारण अमृतानुभवमध्ये ही 10ही अध्यायांमध्ये चर्चा आहे. पहिल्या अध्यायामध्ये हे द्वैत सांगितलं, दुसऱ्या अध्यायामध्ये ते सद्गुरूची हे सांग. सद्गुरू म्हणजे काय? जो अप्रोक्ष ज्ञानी आहे तो सद्गुरू. जर अप्रोक्ष ज्ञान नसेल तर सद्गुरू म्हणता येत नाही. अपरोक्ष ज्ञानालाच सद्गुरू म्हणतात. आणि मग तिथे पुढे सगळी चर्चा आहे. आता ते सगळे सिरियली जे शब्द खंडन आहे किंवा सच्चिदानंद ते त्रिपुटीचं वर्णन आहे. आणि तुम्हाला सांगतो त्याचाही निराश सांगितलेला आहे माऊलीने. सच्चित आनंदचा निराश सांगितलेला आहे. आपण सच्चिदानंद 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 करत फिरतो, पण नाही, तो सुद्धा शेवटचा अडथळा आहे. त्याच्याही पलीकडे जायचं आहे आपल्याला. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं शब्द खंडन अमुक खंडन ढमुक कीर्तन करताना अज्ञान खंडन, त्याच्यात तर 295 ओव्या आहेत. एकूण 900 ओव्यातल्या 295 ओव्या अज्ञान खंडनावर खर्ची घातलेल्या आहेत. कारण अज्ञान खंडन हाच विषय आहे, अध्यात्माचा दुसरा विषय नाही. हे जोपर्यंत तुम्हाला, आणि अज्ञान काय? द्वैत हे अज्ञान आहे. द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे असे म्हणणे म्हणजे अज्ञान. आणि आपलं द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे असं मानणं, असं वाटणं, याला अज्ञान म्हणतात. अमृतानुभवामध्ये द्रष्टाच दृश्य आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे. चांगदेव 65 मध्ये द्रष्टाच दृश्य आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे. बुद्धानेही
बुद्धाच्या शब्दात सांगितलं हे द्रष्टादृश्य आहे. बुद्धाचे शब्द काय आहे? बुद्ध म्हणतो सब्बे वेदना सब्बे धम्मा वेदना समोसरणा. वेदना म्हणजे काय? अनुभव. धम्मा म्हणजे काय? धारणा मीची म्हणजे कोण? अनुभवणारा. अनुभवणारा हा अनुभवाच्या सोबत जन्माला येतो. हे बुद्धाचं स्टेटमेंट आहे. ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड हे कृष्णमूर्तीचं स्टेटमेंट आहे. सियर इज सीन हे कृष्णमूर्तीचं स्टेटमेंट आहे. एक्सपिरियन्सर इज एक्सपिरियन्सर हे आपल्या अध्यात्मात आहे ना सगळं. हे सगळं आहे, द्रष्टादृश्य आहे. असं असताना मला प्रश्न पडतो की द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न का सांगतात? इकडे आपण अद्वैत वेदांताची चर्चा करतो आणि सांगताना दृष्टादृश्यापेक्षा भिन्न हे द्वैत सांगतो. मला मोठा प्रश्न पडलेला आहे की हे असं का? ते जे रामकृष्ण मठवाले सुप्रियानंद आहेत अमेरिकेतलं, ते त्यांचं अद्वैत वेदांताचे हे त्यांना मी एकदा ईमेल केला होता की तुम्ही अद्वैत वेदांताची चर्चा करता आणि द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न हे सांगता. हे तुम्ही अद्वैताची चर्चा करता आणि द्वैत सांगता. म्हटलं एक्सप्लेन करा. म्हटलं हे कसं आहे? काही उत्तर बित्तर कोणी देत नाही. परंतु हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि खरं म्हणजे मी पण गेल्या 7-8-10 वर्षापासून अनेक लोकांचं वेदांत ऐकतोय. जालना जिल्ह्यामध्ये जे बापू महाराज परतूरकर आहेत किंवा बाबा महाराज किर्लेकर होते किंवा मग अनेक लोक आहेत तिथे, किंवा मी यूट्यूबवरचेही हे सगळे ग्रंथ ऐकलेले आहेत. विवेक चूडामणी घ्या, अपरोक्षानुभूती घ्या किंवा कोणतेही घ्या, सर्वांमध्ये अगदी दृगदृश्य विवेक सुद्धा तिथे सुद्धाही द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न आहे हेच सांगितलं गेलेलं आहे. दिस इज अ ब्लंडर मिस्टेक. नाही 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 मी काय म्हणतो, पण सुरुवातीचे तुम्ही जर बघितलं सगळं, नाही नाही पण तिथे एकदा जर तुम्हाला द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न आहे ही गोष्ट जर मेंदूत बसली ना, ती निघतच नाही. ती निघतच नाही. आणि म्हणून सुरुवात इथूनच झाली पाहिजे की मी काय म्हणतो, हे नवीन बालकांसाठी खेळ नाही आहे ना. हा नवीन बालकांसाठी खेळ नाही आहे. ब्रह्मज्ञान नव्हे लेकरांच्या वागोटी. ते लेकरांना नाही सांगायचंय. ते तुमच्यासारखे ज्यांनी 10, 12, 15, 20 वर्ष अध्यात्म केलेलं आहे त्यांना सांगायचं आहे. आपल्या घरात नाही आपण सांगू शकत. मी माझ्या घरात कोणाला काही सांगू शकत नाही आणि मला माहिती आहे ना नाही समजणार. मी माझ्या मुलांना नाही सांगू शकत, माझ्या बायकोला नाही सांगू शकत. ही फॅक्ट आहे आणि ते आपल्याला मान्यच करावं लागेल की आहे तसं आहे. आणि आपल्याला जरी आधी कुठे कळत होतं, आपल्याला जरी कुठे कळत होतं, आपल्यालाही असं वाटत होतं ना लहानपणापासून की जग वेगळं आहे, मी वेगळा आहे. मी जेव्हा 9वी मध्ये असताना विवेकानंदांचे ते 10-12 खंड माझ्या वाचण्यात आले त्यांच्या प्रवचनांचे, आणि तिथे हे सगळं वर्णन आलं, आत्मा आत्मा आत्मा. मग मी चक्रावून गेलो की म्हटलं अन्य काही नाही, 9वीची परीक्षा दिलेली होती फक्त. म्हटलं हे आपल्याला तर काही कळत नाही हा आत्मा, आणि हे तर इतक्या जोरात सांगतायत म्हणजे काहीतरी आहे ना एवढं नक्की, पण आपल्याला समजत नाही. हा आपला दोष आहे. आणि मग त्याचा शोध वाढत गेला आणि वाढता वाढता मग काही म्हणजे माझं एक सद्भाग्य असेल काय असेल तर असो, मी कोणत्याच परंपरेत किंवा पंथामध्ये अडकलो नाही, किंवा मला अद्वैत सांगणारेच लोक भेटले. डायरेक्ट ऑब्झर्वर इज ऑब्झर्व द्रष्टादृश्य आहे. आणि माइंड प्रोसेस समजून घ्या. एक जर तुम्ही मन समजून घेतलं तर तुमचा अध्यात्माचा कोडं सुटलं. दुसरं काहीच नाही आहे. आणि म्हणून हा सगळं आता तुम्ही जर माझा यूट्यूब चॅनल पाहिला तर माझ्या यूट्यूब चॅनलवर 200 व्हिडिओ आहेत. सर्व व्हिडिओमध्ये हीच चर्चा आहे. माइंड प्रोसेस, एक्सपिरियन्स म्हणजे काय, मेडिटेशन म्हणजे काय. आज जे काही ध्यानाच्या नावाखाली चालतं ते ध्यान नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जर 1000 गुरु ध्यान शिकवत असतील, एक तर ध्यानाच्या नादी कोणी लागतच नाही, आणि लागले तरी 1000तले 999 लोक जे सांगतात ते ध्यान नाही, ते कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशनही आवश्यक आहे, परंतु ते सुरुवातीला थोड्या वेळाने तुम्हाला एकदा तुमचं मन कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर तुम्हाला वेगळ्या मार्गाला लागायचं आहे. सुरुवातीला ते आवश्यक आहे, मी ते डिनाय करत नाही, अत्यंत आवश्यक आहे. कारण एकाग्र चित्ताशिवाय तुमचा अंतरंगात प्रवेशच होणार नाही. बहिर्मुख माणसाचा अंतरंगात प्रवेशच होत नाही, आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशन आवश्यकच आहे. त्यात विरोध नाही. सुरुवातीला तो अभ्यास केलाच पाहिजे, पण त्यानंतर तुम्हाला चिंतन करायचं आहे मनाचं. कारण की मनाचा निराश
4 वाचा निराश. काय सांगितलंय माऊलीने? 4 वाचा, 4 अवस्था, 4 देह, 4 कोश, 4 कॉन्शियसनेस. आणि हा सगळा जर निराश व्हायचा असेल ना तर तुम्हाला अनुभव समजून घ्यावा लागतो. मग आता मी लागलं तर जास्ती वेळ घेत नाही, कारण की हा पहा 1 तास होऊन गेला. जर जास्त वेळ काही घेत नाही, सविस्तर याच्यावर माझी एक विनंती आहे, जर खरोखरच कोणाला इंटरेस्ट असेल, खरोखरच इंटरेस्ट असेल तर मला सांगा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी तुम्हाला जॉईन करेल. आणि कोणतेही पूर्वग्रह न मनात ठेवता तुम्ही अभ्यास करा, ऐका. आणि मी जे सांगतो ते तुम्हाला सगळ्यात आढळेल. ब्रह्मसूत्रात तेच आहे, अमृतानुभवात तेच आहे, काही वेगळं नाही. परंतु सांगण्याची पद्धत वेगळी होऊन गेली आणि मग गोंधळ झालेला आहे. तर तो जो पॉइंट आहे, का बरं बुद्ध वेगळा झाला? हिंदू धर्मात जन्माला आलेला मनुष्य का बरं तो हिंदू धर्माचा त्यांनी त्याग केला? कारण की हा गोंधळ नाहीसा करण्यासाठी त्या माणसाने त्याच्या स्वतःच्या शब्दात तत्वज्ञान सांगितलं. का बरं महावीर जैन वेगळा झाला? का बरं गुरु नानक वेगळे झाले? हे सगळे जाणकार लोक, हिंदूच लोक होते. हे कोण होते? हिंदू घरात जन्माला आलेले लोक. परंतु त्यांच्या लक्षात आलं की गडबड झाली आहे, आणि ती गडबड दूर करण्यासाठी त्यांनी नवीन त्यांच्या शब्दामध्ये ते तत्वज्ञान सांगितलं. आणि ते आणि आपलं पारंपरिक तत्वज्ञान अजिबात वेगळं नाही आहे, परंतु त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याकडून जरा वेगळ्या पद्धतीने होतं. हा प्रॉब्लेम आहे. आणि ते जर काही नाही, माऊलीच्या शब्दात आपण हे सगळं समजून घेऊ शकतो. काही दुसऱ्याच्या शब्दाकडे जाण्याची गरज नाही. आपली श्रद्धा आहे माऊलीवर 100%, आणि माऊलीने 1000% योग्य सांगितलेलं आहे, यात काही शंका नाही. आणि त्याचा शोध घेत आपण हे सगळं पार पाडू शकतो. माझ्या निजबोध नावाचे माझे 7-8 चॅनल आहेत. एक 4-5 हजार लोक माझ्या संपर्कात नेहमी असतात. अगदी डॉक्टर्स, इंजिनियर्स, सायंटिस्ट, अगदी देशविदेशातले जे आपले मराठी माणसं बाहेर गेलेले आहेत ते सगळे ते त्याच्यावर हे असतात. आणि अशी निर्भेळ चर्चा आम्ही करत असतो. म्हणजे कोणीही काही शंका विचारा, काही अगदी त्या शंकेचा 1-2 मित्रच असे बोलतात. काही एकमेकांचं वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, एकमेकांना आपण काही कोणाला एकमेकांना दुखवायचं नाही, आपल्याला काही कोणाचा अपमान करायचा नाही किंवा कोणाला नावं ठेवायचे नाही. परंतु काय आहे हे मांडलं गेलं पाहिजे ना. ते मांडलं नाही गेलं तर लक्षात कसं काय येईल? मांडलंच नाही, कोणी सांगितलंच नाही. समजा द्रष्टाच दृश्य आहे हे जर तुमच्या अंतरंगात भिनलंच नाही, अजिबात ज्ञान होणार नाही. अजिबात ज्ञान होणार नाही, बाप जन्मात ज्ञान. कारण द्वैत बुद्धीमध्ये अडकलेल्या मनाला अद्वैत समजत नाही. जोपर्यंत द्वैत बुद्धीचं रूपांतरण अद्वैत बुद्धीमध्ये होणार नाही तोपर्यंत अद्वैत प्रकटू शकत नाही. आणि तुमची द्वैत बुद्धीचं रूपांतर अद्वैत बुद्धीत बाहेरचा माणूस करू शकणार नाही. ते तुम्हालाच करायचं आहे. हां, फक्त तुम्ही माऊलीचा आधार घ्या, अमृतानुभवचा आधार घ्या, चांगदेव पासष्टीचा आधार घ्या, संतांचा आधार घ्या. त्यांच्या आधाराने तुम्हाला ते कोडं सुटेल. ते आपले मार्गदर्शक आहे, ते खुणा दाखवतात फक्त. त्यांनी बोट केलेलं आहे फक्त की मार्ग आहे. वाटचाल तर आपल्यालाच करावी लागेल. आपण त्या घोड्याला आपण त्या नेहमी सांगत नाही का आपले दृष्टांत घ्यायचं, घोड्याला नदीपर्यंत नेता येतं पण पाणी पाजता येतं का? पाणी त्यानेच पाहिजे. तसं संतांनी सगळं सांगून ठेवलंय, आपल्याला फक्त ते आचरणात आणायचं आहे. आता आचरणाचा प्रश्न आला की किती मोठा प्रश्न आहे. साधन आहे ना, आपण गप्पा लाख मारू पण आपलं आचरण, आपण बोलतो एक आणि करतो दुसरं. अशा मनाला कसं काय ज्ञान होईल? होऊ शकत नाही. सगळ्या संतांनी शील ही पहिली गोष्ट सांगितलेली आहे. ती विविध शब्दात सांगितली असेल. पतंजली तर वेगळा शब्द सांगत असेल, बुद्ध वेगळे शब्द सांगत असेल, परंतु त्यांचा सांगण्याचा मतितार्थ तोच आहे की जोपर्यंत तुमचं आचरण हे शुद्ध होणार नाही, जोपर्यंत तुम्ही पूर्वग्रह दूषित होणार नाही, जोपर्यंत तुमच्यातला मी आहे हा भाव खोटा आहे हे तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत तुमचा अंतरंगात प्रवेश होतच नाही. स्वप्नापर्यंत, आणि तिथे मी कायमच नाही. स्वप्नातही मी कायम आहे, जागृतीतही मी कायम आहे, सुषुप्तीतही मी आहे. मीचं बीज आहे आणि तेच आपल्याला पत्ता नाही आहे. जोपर्यंत तुम्ही सुषुप्तीत प्रवेश करणार नाही, तेही जागृतीत. आपण रोज सुषुप्तीत गाढ झोपेत जातो आणि त्याला सुषुप्ती म्हणतो, पण बेहोशी येते, बेहोशी येते ती. काही सजगता कुठे आहे? जसं बघा
जागृती हे एक डायमेन्शन आहे, स्थूल पंचमहाभूतात्मक. स्थूल पंचमहाभूत आहे जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये सूक्ष्म पंचमहाभूत आहेत. तसं सुषुप्तीमध्ये हे जे काही एक प्राणमय कोश म्हटला जातो, कारणदेह म्हटला जातो, तेही अजून एक वेगळी डायमेन्शन आहे. आता त्याचं मी वर्णन करत नाही इथे, कारण वर्णन केलं की पुन्हा डोक्यात काहीतरी बसून जातं आणि मग तो प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे मी त्याचं वर्णन करणार नाही. कारण वर्णन केलं की आपण काय करतो ते रेकॉर्ड करून घेतो. ब्रह्माचं वर्णन आपण इतकं ऐकलं की आपल्या मनात सगळं ते अनंत, अपार, अमर्याद, हा कल्पना आहेत, सगळ्या कल्पना आहेत. त्याची अपरोक्ष अनुभूती आल्याशिवाय ब्रह्म कळणार नाही. सच्चिदानंद, आता सच्चिदानंद या शब्दाचा अर्थही खरं म्हणजे आपल्याला नीट उमजलेला नसतो. ते काय आहे त्याच्यावरही आपण कधी, आता त्याचा निराश उगाच सांगितला का माऊलीने? त्याचा निराश उगाच सांगितला? अहम ब्रह्मास्मीचा निराश उगाच सांगितलाय? अहम ब्रह्मास्मी हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. मी आत्मा आहे हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. जोपर्यंत तुम्हाला मी आत्मा आहे असं वाटेल तोपर्यंत तुम्हाला पलीकडचं जे काही तत्व आहे शब्दातीत, त्याचा बोध त्या शब्दातीत तत्वाला होणार नाही म्हणजे नाही. आणि म्हणून मीचा निराश सांगितलेला आहे. नुसतं जागृती, स्वप्न, सुषुप्तीतला मी नाही निराश करायचा, तुर्यातला मी गेला पाहिजे, ब्रह्ममयतेतला मी गेला पाहिजे, अद्वैत निराश झालं पाहिजे. युनिव्हर्सल कॉन्शियसनेस निराश व्हावं लागतं. आणि ती कला म्हणजे रिअल मेडिटेशन आहे. आणि या रिअल मेडिटेशनवर खूप चिंतन मनन हे घडायला पाहिजे. हे जर घडू शकलं आणि जर तुमची खरोखर, तर आता मला म्हणजे तुमचं इतकं कौतुक वाटतं माहिती का, की तुम्ही सगळं घरदार सोडून, सगळं प्रापंचिक लोभ सोडून तुम्ही अशा पद्धतीने इथे वर्षानुवर्ष राहता, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळं करून कितीक लोकांना खरंच समाधान झालं, कितीक लोकांना तृप्ती झाली. प्रत्येकाने आत्मचिंतन करावं की मी आज 15, 20, 30, 40 वर्षापासून अध्यात्म करतोय. माझं भय गेलं का, माझी चिंता गेली का, माझं शोक गेला का, माझं दुःख गेलं का, माझ्या इच्छा गेल्या का, माझ्या वासना गेल्या का, विचारा ना आपापल्या मनाला. आणि हे सगळं विचारून मग आपण आपला आत्मशोध हे अमृतानुभव सारख्या ग्रंथाच्या साह्याने घेतला पाहिजे. आणि असा शोध घेत 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 मी सांगतो, खरंच इतकी शोभी गोष्ट आहे. कधी समजलं ना, काही नाही हो, एका क्षणामध्ये घडते घटना. एकाच क्षण, काही त्याला टाइम लागत नाही, काही वर्षानुवर्ष साधना लागत नाही, काही जप तप लागत नाही. उलट जप तप करणाऱ्या माणसाला कधीही आत्मज्ञान होणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देतो. आणि हे माऊलीचे मी त्याच्या तुम्हाला 25 वया सांगेल. उपनिषदातही तेच आहे, पण हे सांगत नाही ना कोणी. हे सांगितलं तर मग आपलं दुकान बंद पडेल ना. हा प्रॉब्लेम आहे. तर म्हणून हे जे कबीराने एक कुऱ्हाडीचे टोले घातले, तसे टोले बसले पाहिजे. आणि तसं जर आपली तयारी असेल की नाही आम्हाला सत्य जाणायचंच आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला आपले पूर्वग्रह जरा बाजूला ठेवावेच लागतील. आणि सत्य जाणायचं असेल तर मग तेवढी तळमळ पाहिजेच ना, त्यात काय हरकत आहे. तर हा सगळा जो विषय आहे ना, हा खरं म्हणजे खूप मोठा विषय आहे. जास्त वेळ तुमचा, कारण की माझी खरंच इच्छा आहे बाबा एकदा अमृतानुभव सांगायचा. आणि अमृतानुभवाचा जो अत्यंतिक गाभा आहे. आता मी या सगळ्या वेदांती मंडळींचे अमृतानुभव ऐकले. ते परतूर जिल्ह्यात तिकडे रंगनाथ महाराजांची शिष्यमंडळी प्रचंड समुदाय आहे. म्हणजे मी जेव्हा तिकडे गेलो ना, मला इतकं आश्चर्य वाटलं की ते धोत्रातले शेतकरी, त्या नऊवारी लुगड्यातल्या त्या बाया, आणि ते वेदांत ऐकतात. आणि सांगण्याची पद्धत इतकी चांगली आहे. आणि मी खरं सांगू का, एखादी दुसरी त्रुटी सोडली ना तर सगळं परफेक्ट आहे, सगळं परफेक्ट आहे. काही त्याच्यामध्ये हे नाही. 1% फक्त गडबड आहे. ती 1% गडबड जर दुरुस्त झाली तर जे खरंच तळमळीचे लोक आहेत ना, त्यांना बोध झाल्याशिवाय राहणार नाही, याची गॅरंटी आहे. द्रष्टा दृश्यापेक्षा भिन्न आहे, हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम सोडावा लागेल. आणि त्याच्यासाठी आहे ना माऊलीचा आधार आहे ना. तुम्हाला अमृतानुभव मध्ये सांगितलंय ना, द्रष्टाच दृश्य आहे. चांगदेव पासष्टीत सांगितलंच ना, मी द्रष्टाच दृश्य आहे या अर्थाच्या ज्ञानेश्वरीत 25 ओव्या दाखवेल तुम्हाला. 16व्या अध्यायातली ती 50 आणि 51 क्रमांकाची ओवी. आता मला त्या ओव्या सांगता येणार नाही किंवा पाठ करणार नाही, पण तुम्हाला
16वा अध्याय 50 आणि 51 क्रमांकाच्या ओव्या आहेत. घरी जाऊन बघा, हेच सांगितलंय. मी काय म्हणतो, अन्वय तुम्ही आधी बिघडवून टाकायचं, द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न सांगायचं, आणि आपल्या डोक्यात तोच इतका फीट बसलेला आहे की आता द्रष्टादृश्य हे समजणे नाही. हा आयुष्य जाईल, आयुष्याचं. आणि मी खरं सांगतो ना, अगदी 90 वर्षाचे महाराज लोक जे प्रामाणिक आहेत ते सरळ सांगतात की आम्हाला 70-80 वर्ष ज्ञानेश्वरी सांगूनही ज्ञानेश्वरी समजलेली नाही. प्रामाणिक माणूस बोललेले आहेत की खरंच देगलूरकर महाराज बोलून गेलेले आहेत की मी गेल्या 70-80 वर्षापासून ज्ञानेश्वरीचं सांगतोय, पण मला ज्ञानेश्वरी समजलेली नाही. मोठे मोठे, त्यात काय एवढं, आपल्याला समजलं नाही तर समजलं, प्रामाणिक माणूस बोलू शकतो नक्की. आणि ही अशी सगळी परिस्थिती, आपण हे जर सगळं समज, आणि मी तुम्हाला सांगतो दादा, काही कृष्णमूर्तींकडे जायची गरज नाही, माऊली सफिशियंट आहे. पण माऊलीचा नेमका अर्थ आपल्याला काढावा लागेल आणि समजून घ्यावा लागेल. आणि काही सोपी गोष्ट आहे, तुमची प्रचंड श्रद्धा आहे माऊलीवर, एका क्षणात तुमच्या अंतरंगामध्ये माऊलीचे शब्द प्रवेश करतील. पण आता अमृतानुभव कोणी सांगत नाही, कोणी ऐकत नाही. अमृतानुभव, मी तर म्हणतो वारकरी लोकांना अमृतानुभव माहितीच नाही, कोणालाच माहिती नाही अमृतानुभव. अमृतानुभव सांगणारं कोणी नाही, उपनिषद सांगणारं कोणी नाही. उपनिषद कोणाच्या कानावर पडतात, आणि बरं सांगितली तरी मग ती गडबड गोंधळ. तर उपनिषद सांगणाऱ्याला तर उपनिषद समजलेलं पाहिजे, नाही तर मग गोंधळ होतो. तर हे सगळं किंचितसं जे काही, हा सगळा जो काही एक थोडंसं ढग आलेला आहे, हा पडदा आलेला आहे, हा पडदा माऊलीच्या साह्याने नक्की दूर होऊ शकतो. आणि ती सगळी चर्चा खरं म्हणजे तुम्ही तेच करता सगळे, तुमचं जी तळमळ आणि तुमचं जे आता हे इतकं वेदांत सांगितलं, मला इतकं आश्चर्य वाटतं मी जेव्हा जेव्हा वेदांत ऐकतो की एक काय परफेक्ट सांगितलं गेलेलं आहे सगळं. फक्त 1% चूक सोडली तर बाकीचं बिलकुल परफेक्ट आहे. अगदी कोणीतरी अपरोक्ष ज्ञानी माणसाने ते सांगितलेलं आहे, परंतु नंतरच्या लोकांनी ही 1% गडबड केलेली आहे काहीतरी. हा, ती ब्रह्ममाहितीची एक गोष्ट आहे, परंतु त्याच्याही पुढे जाऊन तिथे जे द्रष्टा म्हणजे मी आहेच ना, त्याचा पण निराश सांगितला माऊलीने. मी माझी आठवण, ही सगळ्यात महत्वाची ओवी आहे. जेव्हा हे समजून द्यावं लागतं ना तेव्हा द्रष्टा शब्दाचा उल्लेख करावा लागतो. त्या द्रष्टा शब्दाचा दृश्य सापेक्ष नाही, मी काय म्हणतो, नाही, मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगू का, की द्रष्टा हा सर्व जगाचा साक्षी आहे, तो सगळं जाणतो, प्रत्येकाला जाणतो. अहो मला एक सांगा, एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला जाणू शकत नाही, असते तेव्हा एकच अवस्था असते. आता जर कल्पना करा, एक कोणीतरी साक्षी आहे आणि तो सगळ्या विश्वाला जाणतोय. आता या विश्वामध्ये आजचे शास्त्रज्ञ म्हणतात कमीत कमी आपल्या पृथ्वीसारख्या 500 पृथ्वी आहेत. आता एका पृथ्वीवर किती जीवजंतू आहे, झाडं, वनस्पती, प्राणी, पक्षी, काही मर्यादा आहे का? आता तो जर या सगळ्यांना जाणत बसला तो वेळा नाही होणार का? कसं शक्य आहे? तसं नाही आहे, ते अधिष्ठान आहे, त्याच्या अधिष्ठानावर पुढच्या सगळ्या क्रिया घडतात, पण तो त्याच्यात इंटरफिअर नाही करत. जशी इलेक्ट्रिसिटी आहे, ही इलेक्ट्रिसिटी काही म्हणत नाही मी पंखाच फिरवेल, मी लाईटच देईल, मी फ्रीजच चालवेल, मी हिटरच चालवेल, असं नाही. ती शक्ती आहे, जशी यंत्रणा असेल तसं कार्य होईल. त्या कार्याशी त्या शक्तीचा संबंध नसतो, ती शक्ती त्या कार्यात हस्तक्षेप करत नाही. ती निर्विकल्प शक्ती आहे, शक्ती आहे पण निर्विकल्प आहे, तिला काही घेणं देणं नाही. इथे चांगलं घडतंय का वाईट घडतंय काही घेणं, फक्त ती शक्ती आहे. त्या शक्तीचा आपल्याला अनुभव आला पाहिजे. आणि मग काय होतं माहिती आहे का, साक्षी म्हटलं की तिथे पाहणारा येतो, मग तिथे मी येतो, मग मी सगळ्या जगाचा साक्षी आहे, मी आत्मा आहे, आणि मग मीचा भाव पक्का होतो. तर आधी तुम्हाला द्वैतापर्यंत जावंच लागेल, आधी अहम ब्रह्मास्मीचा अनुभव यावाच लागेल. आणि अहम ब्रह्मास्मीच्या अनुभवातही तो अनुभव खोटा आहे असं सांगणारा तुम्हाला कोणीतरी भेटावा लागेल की बाबा रे तिथेही अडकू नको. आणि म्हणून ते उपनिषद तुम्ही तर नेहमी ऐकलेलं आहे की अज्ञानी तर अंधारात असतोच, पण अहम ब्रह्मास्मी म्हणणारा ज्ञानी गहन अंधारात असतो, गहन अंधार आहे तो, त्याचाही निराश झाला पाहिजे. आणि मग हे सगळं माऊलीच्या साह्याने सगळं काही होऊ शकतं.
काही प्रॉब्लेम नाही. 7वं प्रकरण जर नीट समजावून घेतलं तर सोपं आहे, फार सोपं आहे, काही नाही. काही वाचू नका कृष्णमूर्ती, काही वाचू नका बुद्ध, काही गरज नाही. आहे ना आपली माऊली, आपली माऊली आहे आपल्याजवळ, सफिशियंट आहे ते. तर ते सगळं त्या दृष्टी. आणि मग तुम्हाला हे जर समजलं ना, तर मग तुम्हाला तुकाराम महाराज समजतील, मग तुम्हाला चोखामेळा समजेल, मग तुम्हाला नामदेव महाराज समजतील, मग जे काही आपले एकनाथ महाराजांचे तो एकादश स्कंद समजेल. खरं म्हणजे काय झालं, एक सरमिसळ होऊन गेली सगळी. आता ते परंपरेमुळे कोणी त्यात काही ॲड करतं, कोणी काही काढून घेतं, कोणी काही, हे सगळं आता 700-800 1000 1000-1200 वर्षाच्या परंपरेत हे होणारच आहे ना. आता आपण शाळेत एक लहानपणी खेळ खेळत होतो, आपल्याला असे ग्राउंड रेखा लाईनीत उभे करायचे आणि पहिल्या मुलाच्या कानात एक शब्द सांगायचे काहीतरी, किंवा एखादं वाक्य सांगायचे, आणि ते वाक्य तुम्ही शेजारच्याला सांगा, तो त्याला सांगेल. असं करत करत त्या 60-70 मुलांच्या शेवटी जर तुम्ही ऐकलं तर काहीचं काही होऊन गेलेलं असतं. ते सांगितलेलं एक असताना होतं भलतं, तसं आपलं झालेलं आहे. सांगितलेलं काही वेगळंच आहे आणि आपल्यापर्यंत जे पोहोचतं आहे ते काहीतरी वेगळंच आहे. तर हा प्रॉब्लेम आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि हा प्रॉब्लेम माऊलीच्या साह्याने तुकाराम महाराजांच्या ओव्यांमध्ये हे आहे, अभंगांमध्ये हे आहे सगळं. एकनाथ महाराज आपल्याला त्या निवडून काढाव्या लागतील ओव्या. द्रष्टाच दृश्य आहे या अर्थाच्या संतांच्या ओव्या निवडून काढा. जिथे जिथे सापडेल द्रष्टाच दृश्य आहे, पाहणाराच पाहणे आहे, सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. निरखणे, अवधान, निर्विकल्प निरीक्षण, ध्यान, ज्ञान. अहो नाम या शब्दाचा अर्थ ही ज्ञान आहे. नाम या शब्दाचा अर्थ ही ब्रह्म आहे. नाम ब्रह्म आहे. नाम जप करा म्हणजे ब्रह्माचा शोध घ्या. नाम जप करा म्हणजे एक शब्द घ्या तो रटत बसा नाही, ब्रह्माचा शोध घ्या. आणि त्याच्यासाठी वेदांत आहे. मग श्रवण करा, मनन करा, आणि जर खरंच तुम्हाला तळमळ असेल तर मग ही सगळ्या घटना आपोआप घडतील. 1.25 तास होऊन गेलेला आहे, मला वाटतं जास्त लांबवण्यात अर्थ नाही. खूप झालं. हां, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रिकामे तू नको मना, 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 राहो क्षण क्षणाही, वेळो वेळा पारायण, वेळो वेळा पारायण, वेळो वेळो वेळा पारायण, नारायण हे करी, पारायण नारायण हे करी, वेळो वेळा पारायण, नारायण हे करी, पारायण नारायण हे करी, वेळो वेळा पारायण, वेळो वेळा पारायण, भ्रमणाच्या मोडी वाटा न भरे फाटाड राणे, वेळो वेळा पारायण, वेळो वेळा पारायण, वेळो वेळा पारायण, वेळो वेळा पारायण, नारायण हे करी, वेळा पारायण
वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण तुका म्हणे माझ्या जीवे तुका म्हणे माझ्या जीवे तुका म्हणे माझ्या हेची घ्यावे धनीवरी घ्यावे धनीवरी हेची घ्यावे धनीवरी वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण नारायण हे करी नारायण हे करी नारायण हे करी वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. उद्या तुम्हाला अनुभवाबद्दल अजून काही सांगेल आणि रिअल मेडिटेशन बद्दल सांगेल की ती प्रक्रिया काय आहे, कोणत्या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागतं. जर तुमची सगळ्यांची तयारी असेल तर आपण जरूर उद्या 1 तासभर असंच 4 ते 5 ह्याच वेळी बसू ना, कारण आपले नेहमीचे जे कार्यक्रम आहेत ते चालू द्या सगळे. या 4 ते 5च्या दरम्यान आपण हे करू. असं जर एकमेकांशी मित्र बा मला काही कोणाला दुखवायचं नाही, कोणाला नावं ठेवायचे नाही, पण मी फॅक्ट सांगतोय मला काही शेवटी आपलीच परंपरा आहे, आपल्याच घरातलं आहे. आपलं घर आपल्याला आधी साफ करावं लागेल. आपलं घर आधी साफ करून मग आपण दुसऱ्याच्या घराविषयी बोलू शकू. आपलंच घर साफ नसलं तर आपण दुसऱ्याच्या घराविषयी काय बोलायचं.